हाँ ये अच्छा है भाई और किस नमस्कार मित्रांनो, आपण आलो आहे मोशीमध्ये. तर मोशीमध्ये कशासाठी आलो मित्रांनो, पुण्यामध्ये महा एक्सपो भरला आहे डिफेन्स आर्मीचा. तर इथं खूप जेवढं आर्मीला साहित्य लागते आणि आर्मीविषयी जे माहिती नाही तुम्हाला या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती भेटणार मित्रांनो. नक्की या तुम्ही 24 ते 26 तारखेपर्यंत हा एक्सपो चालू आहे आर्मीचा आणि एकदम चांगल्या प्रकारे आहे मित्रांनो. तुम्ही नक्की आवर्जून ही एक्सपो बघायला या आर्मीचा आणि आपल्या भारतासाठी संपूर्ण जेवढे साहित्य बनवतात या संपूर्ण तुम्हाला इथं बघायला भेटेल. नक्की व्हिजिट द्या. चला तर मित्रांनो, बघू शकता कशा गेट आई बनवेल आपण आज जाणार आहे, तुम्हाला संपूर्ण दाखवणार आहे. चला तर मित्रांनो, बघू शकता मित्रांनो, आपण महाराष्ट्र MSCMB डिफेन्स एक्सपो महाराष्ट्र शासन इथं मोशीमध्ये भरला आहे. आपण आलो आहे बघायला. बघू एकदम गर्दी आहे मित्रांनो, भरपूर आतमध्ये एकदम बघू शकता काय काय तर शपथ बघू शकता मित्रांनो, जबरदस्त एकदम जबरदस्त बनलेला आहे. वाव काय मित्रांनो, इंडियन नेव्हीमध्ये जे आपल्या मिलिटरीमध्ये हेलिकॉप्टर वापरणार आहेत, तुम्हाला हेलिकॉप्टर बघू शकता. आपल्या समोरच हेलिकॉप्टर ठेवलं आहे इथं आणि मोठमोठे हेलिकॉप्टर आहेत. तर बघू शकता मित्रांनो, हे हेलिकॉप्टर आहे, सगळ्यात मोठं हेलिकॉप्टर आहेत. आणि इथं तुम्हाला अजून दुसरे हेलिकॉप्टर दाखवतो मित्रांनो. तुम्हाला फर्स्ट हेलिकॉप्टर बघू शकता कशा प्रकारे हेलिकॉप्टर आहे ठेवण्यात आलं. या हेलिकॉप्टरचं आपण नाव बघणार आहे. तर हेलिकॉप्टरचं नाव काय आहे बघू शकता. आता बघू शकता लाईट कॉम्बॅट हेलिकॉप्टर. एक मिनिट. तर बघू शकता मित्रांनो, अशा प्रकारे हेलिकॉप्टर ठेवलं आहे. तर आता तुम्हाला नेक्स्ट हेलिकॉप्टर दाखवते संपूर्ण. हाँ ये अच्छा है भाई और किस जल्दी कर पैसे चालू आहे मिलिटरीचा ट्रक. तर बघू शकता कशा प्रकारे बॉम्ब सोडते मित्रांनो. हा ट्रक आहे टाटाचा. तर जबरदस्त मित्रांनो ट्रक आहे आणि बघू शकता किती क्षमता टन हा उचलू शकतो. आणि बघू शकता 2 2 4 2 6 वेगवेगळे 2 4 6 8 10 12 आहे. एका टायमाला 12 फायर करतो मित्रांनो. हे रॉकेट बघू शकता. तर असा हे ट्रक आपल्या टाटाचा. आणि परत हा पण बघू शकता किती मोठा ट्रक आहे मित्रांनो. बापरे किती मोठा टँक आहे, जबरदस्त. तर परत हा पण बघू शकता मी तो पाण्यावरतून एकदम सहजपणे ही जाऊ शकते मशीन मित्रांनो पाण्यावरती. आणि बघू शकता हे याच्यामध्ये आपलं जे ट्रक नेण्यासाठी ही लिफ्ट बनवली अशी आर्मीसाठी बघू शकता तुम्ही. टाटा आसाम आर्मी. तर बघू शकता मित्रांनो, पिनिका मिसाईल आहे. परत ही बघू शकता पिनिका मिसाईल. वो निभे वाला हॉल कौन सा है? पांडे जी, विभास पांडे, DRDO. म्हणजे अँगल दिसत होता. बघ न्यूज चॅनल वाला आज तक चॅनल वाला.
बघ ना काही असं नाही तर खेळ आहे का? मित्रांनो भरपूर इथं आलं आहे मिलिटरीचं संपूर्ण एकदम जेवढं साहित्य असते मिलिटरीमध्ये जे आपल्याला उपयोगात असते ते संपूर्ण इथं एकाच एक्सपोमध्ये तुम्हाला बघायला भेटते आणि याच्यामध्ये तुम्हाला पार्टनरशिप करू शकता मित्रांनो. याच्यासोबत बनवू शकता तुम्ही. अशा प्रकारे इथं मोठमोठ्या मिलिटरीच्या गाड्या ठेवल्या आहेत आणि टँक पण ठेवलेल्या आहेत. तर बघू शकता तुम्ही यूट्यूब चॅनलवर आपल्या आणि वेगवेगळ्या प्रकारचे नवीन नवीन आता मिलिटरीमध्ये हत्यार आले आहेत ते पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. बघू शकता आर्मीचे ट्रक पण कशा प्रकारे आहेत मित्रांनो आणि वेगवेगळे ट्रक आहेत आणि वेगवेगळ्यानुसार रॉकेट सोडतात मित्रांनो. हे ट्रक बघू शकता. तर मेड आहे इंडिया 10 to 37.5 किलोमीटर म्हणजे 10 ते 37 किलोमीटर हे रेंज आहे मित्र टँकची आणि ट्यूबलेस 12 आहे. क्लेबर 214 mm टायमिंग हा इंटू 0.3 मिनिट आणि 2 मिनिट 44 सेकंद. तर अशा प्रकारे मित्रांनो टँक आहे आणि रॉकेट सोडते मित्रांनो बघू शकता. जबरदस्त बनवलंय. सो ब्युटिफुल. तर बघू शकता मित्रांनो मी बघा शकता मला मित्रांनो हे रणगाड्याचे हे चाशी आहे. तर चाशी असे याच्यामध्ये रणगाडा उभा राहतो मित्रांनो आणि हा महाराष्ट्र एक्सपो चालू आहे DRDOचा मित्रांनो. बघू शकता तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता DRDOमध्ये आणि अत्याधुनिक एकदम आपल्या मिलिटरीचे जे हत्यार बनतात ते संपूर्ण इथं तुम्हाला बघायला भेटेल महा एक्सपोमध्ये पुण्यामध्ये मोशीमध्ये मित्रांनो चालू आहे. तर 24 ते 26 फेब्रुवारीपर्यंत तुम्हाला संपूर्ण इथं बंदुकीपासून तर तोफगोळे बॉम्बगोळे संपूर्ण इथं तुम्हाला बघायला भेटेल. अत्याधुनिक एकदम हत्यार बघायला भेटेल. तुम्ही येऊ शकता बघायला. इथं मित्रांनो बघू शकता कसली गर्दी आहे मित्रांनो. तर बघू शकता मित्रांनो याच्यातून असे बॉम्ब गोळे सुटले जातात. हे एक मशीन आहे. तर आपल्याला संपूर्ण डिटेल माहिती नाही पण तुम्हाला जे माहिती ते सांगतो मित्रांनो. बघू शकता इथं 3 व्हीलर पण आहे. तर इलेक्ट्रिकल आहे. तर बघू शकता हे स्पेशल आर्मीसाठी आहे. तर बघू शकता गोळ्या पण ठेवल्या आहेत. चांगली आहे पण त्याच्यामध्ये खूप कमी असतात. याच्यामध्ये जास्त असतात फीमध्ये पण याच्यामध्ये तुम्हाला रिटर्न प्लस पर्सनल क्लिअर करायचं. पर्सनलमध्ये मोस्टली फिजिकल मेंटलजीवर कॉन्सन्ट्रेट करा. जसं तुम्ही फॉर्म आणि टॉम असते ना त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट कारण की त्याची गरज आहे. मॉडेल बनवले ना डेमो कॅप्रेन इलेक्ट्रॉनिक्स साईड लाव एक साईड लाव. सुट्टे इकडे आपला डायरेक्ट
याची जाळायची जरा हे जरा फोटो कोणतं याच्या गोळ्या आहेत चलो आगे चलो बस चलो आगे पीछे बहुत लंबी लाइन है सर आगे आगे करू शकतो तुम्ही एक्सपोज अरे पाहिलं 40 mm पासून तर बघू शकता मित्रांनो ओके हो या Very good afternoon to you all, ladies and gentlemen. I, Captain Devesh Gangwar, will guide you to the display of precision rifle drill by Air Warrior Drill Team Arjun of Indian Air Force. This team was formed in the year 2004, 20 years of its glorious existence. Air Warrior Drill Team Arjun, a tribute to the late Marshal of Indian Air Force, Arjun Singh, distinguished Flying Cross Padma Vibhushan, who lived his life as a true soldier and was a role model and inspiration to generations of service personnel. Today, Drill Team Arjun will perform unconventional and breathtaking rifle maneuver. Get set as we take you to the display of precision rifle drill in his first formation, the Square Formation. From Square Formation, the team will advance forward to present their impressive rifle skills and a closer view to you all. You will now see the team make a W formation right in front of you while performing a series of drill movements. The drill which they perform is a combination of intricate movements which is now presented to you after years practice. Team is now marching in W formation. Watch closely as the Air Warriors display the daredevil act of throwing and catching the rifles simultaneously while marching. Green Right Aleti Saurabh is performing solo and one drill which is a combination of agility, flexibility and strength. The team now switches over to robust formation. तर मित्रांनो आपण चालू आहे पन्हाळागडमध्ये. तर बघू शकता. चला मित्रांनो आज पन्हाळागड बघू आतमध्ये कशा प्रकारे आहे. आणि मित्रांनो हे महाराष्ट्र शासनाचा एक प्रोग्राम आहे आणि DRDO परत आर्मीचं पूर्ण इथं तुम्हाला साहित्य ठेवलं आहे दाखवण्यासाठी आणि माहितीसाठी. तर याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. बघू शकता मित्रांनो एकदम जबरदस्त ठेवलं आहे. आणि रॉकेट असेंब्ली पिंक बघू शकता हे रॉकेट आहेत मित्रांनो. कशा प्रकारे रॉकेट बनवतात आपल्या
DRDOमध्ये फॅक्टरीमध्ये. तर अशा प्रकारे हे रॉकेट बनतात. तुम्ही येऊ शकता 24 ते 26 फेब्रुवारीपर्यंत मित्रांनो हा एक्सपो चालू आहे आर्मी कॅम्पचा. बघू शकता तुम्ही. सोलर कंपनीचा आहे मित्रांनो, बघू शकता. तर मित्रांनो हे ड्रोन आहे, बघू शकता. स्पेशल इंडियन आर्मीसाठी बनवलं आहे ड्रोन. हां, इंडियन नेव्ही आर्मी. तर बघू शकता मित्रांनो इंडियन नेव्ही आर्मीच्या शिप बनवतात कंपनी. तर बघू शकता मित्रांनो कल्याणी कंपनीचं विमान आहे. तर बघू शकता कशा प्रकारे. आणि ड्रोन पण आहे, बघू शकता. तर बघू शकता मित्रांनो अग्निशामक कसे आहे. तर डेमो दाखवले आहे तुम्हाला. या प्रकारे अग्निशामक बनवून मिळेल या कंपनीकडनं डायरेक्ट मोटर. तर बघू शकता हे इंडियन. तर बघू शकता असे त्याला तुम्हाला टूल साहित्य किती असं ते लावावं लागते. परत हे बघू शकता तुम्ही. मित्रांनो आपण चालू आहे शिवनेरीमध्ये. तर शिवनेरीमध्ये काय आहे बघू आता आतमध्ये. तर तुम्हाला पन्हाळा दाखवला आहे, आता शिवनेरी दाखवतो. आणि रायगड पण आपण बघितला आहे. तर शिवनेरीमध्ये बघू कशा प्रकारे आज काय आहे. तर मिलिटरीचं साहित्य काय काय ठेवलं आहे ते आपण संपूर्ण बघणार आहे यामध्ये. तर आपण मारली आहे एंट्री शिवनेरीमध्ये. तर प्रथम आपल्याला शिंदे साहेबांचा फोटो दिसला आहे आणि नरेंद्र मोदीचा फोटो दिसला आहे, पंतप्रधान आपले लाडके भारताचे. तर बघू शकता आपण आलो आहे DRDO इंडियन आर्मी नेव्हीचे जे साहित्य पण तिथे आपण बघायला आलो आहे मित्रांनो आज एक्सपोमध्ये. तर काय काय आहे ते आपल्याला सगळं आज या व्हिडिओमध्ये बघायला भेटत आहे. तर संपूर्ण साहित्य दाखवणार आहे तुम्हाला. तर बघू शकता मित्रांनो इथं आपल्याला माहीत नाही ते इंडियन आर्मीसाठी साधन म्हणतात. तर बघू शकता ही पाणबुडी आहे. अशा प्रकारे डेमो दाखवला आहे तुम्हाला याच्यामध्ये. आणि पुढं पण काय ते आपण बघणार आहे. तर बघू शकता मित्रांनो हे एक विमानाचंच नवीन काहीतरी दिसतं आहे त्या आपल्याला. तर बघू शकता हे एअरक्राफ्ट डेमो तुम्हाला दाखवला आहे कशा प्रकारे. 2 प्रकारचे वेगवेगळे ठेवले आहे इथं डेमो. बघू शकता हे इंडियन नेव्हीसाठी दुर्बीण वापरली आहे. तर वेगवेगळ्या प्रकारचे इथं दुर्बीण ठेवलेले आहेत. तर बघू शकता हेल्मेट लावल्यावर दुर्बीणमधून असं बघू शकता तुम्ही. आणि दुर्बीणची चांगलीच किंमत असणार मित्रांनो. इंडियन नेव्हीसाठी ही दुर्बीण यूज करतात. तर बघू शकता मित्रांनो आपण आलो आहे आज मोशीमध्ये DRDOचं आर्मीचं जे साहित्य बनते जसे रणगाडे, ट्रक, अजून भरपूर जे काय ते तुम्हाला तिथं बघण्यात भेटत आहे मित्रांनो. तुम्ही येऊ शकता 26 ते
24 तारीख आहे मित्रांनो. 24 तारखेपासून सुरुवात झाला आहे आणि 27 तारखेपर्यंत आहे. येऊ शकता तुम्ही. तर बघू शकता मित्रांनो, ही बंदूक आहे. बंदुकीचा कॅमेरा आहे. ही संपूर्ण अशी AK-47 बंदूक ठेवला आहे. बघू शकता. तर बघू शकता मित्रांनो, बंदुकीमध्ये आपण ज्या गोळ्या भरतो मोठ्यामध्ये, तर बघू शकता बंदुकीचे पाड आहेत पूर्ण. बघू शकता. तर मित्रांनो, हे जे आसाममध्ये आपण जंगलात जातो मिलिटरी, तर हे ड्रेस घातला की म्हणजे कळत नाही की मिलिटरी कुठे लपेला आहे काय. तर अशा प्रकारे मिलिटरीचा स्पेशल ड्रेस बनवला आहे कंपनीनं. बघू शकता घोस्ट फोड या कंपनीचा. बघू शकता बंदूक पण अशी लपवेल आहे याच्यामध्ये, तर कोणाला कळणार पण नाही तर बंदूक लपवेल आहे. LNT कंपनी बनवू शकते मित्रांनो. बघू शकता आपली भारतामधली LNT कंपनी असं विमान बनवू शकते आणि प्रत्येक समोर असं मोठं असं हेलिकॉप्टर टाईप ठेवलं आहे, ते पण LNT कंपनी बनवते. तर अशा प्रकारे मित्रांनो जबरदस्त इथं आहे. तर बघू शकता तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज पूर्ण तुम्हाला आर्मीचं बघायला भेटत आहे. साहित्य कुठं काय बनते काय नाही, आणि तुम्ही बिझनेस करू शकता मित्रांनो. आर्मीसोबत मॅन्युफॅक्चरिंग करू शकता. तर बघू शकता हे स्विच मिनी US सिस्टीम. तर अशा प्रकारे हे छोटंपणे विमान असं आहे. तर बघू शकता मी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या बंदूक ठेवली तिथं. साऊथ आफ्रिका. साऊथ आफ्रिकून आली ही बंदूक. बघ ना, साऊथ आफ्रिका, साऊथ आफ्रिका, इंडिया, इंडिया. तर बघू शकता मित्रांनो, वाकीटाकी सिग्नल आहे, जबरदस्त आहे. आणि 380 GM वेट आहे त्याचं. आणि रेंज मित्रांनो 403 किलोमीटर तर 527 किलोमीटर रेंज जाते वाकीटॉकीची. बघ किती मोठी रेंज आहे वाकीटॉकी. सेल्फी काय आहे बरोबर. विमान शिकवलं एक मैक्सिमम में कितने बुलेट्स होते हैं? एक मैक्सिमम में कितने बुलेट्स होते हैं? डाउन
एवढे पण तुम्ही इकडे तर बघू शकता मित्रांनो अशा गन ठेवेल्या आहेत वेगवेगळ्या प्रकारचे इथं गन ठेवेले आहेत. तर बघू शकता मित्रांनो हे आर्मीसाठी ड्रेस बनवते ही कंपनी MSPC आणि हे ड्रेस घातले म्हणजे कसं असा मेघालयमध्ये भरपूर जंगल आहे. जंगलामध्ये कंपल्सरी असे ड्रेस घालायला लागतात म्हणजे जेणेकरून दुश्मनाला आपण ओळखू येणार नाही हे ड्रेस घातल्याच्यानंतर आणि कुठेही झोपलं तरी कळणार नाही जंगलामध्ये. बघू शकता अशा फोटोमध्ये तुम्हाला दिसत असेल समोर फोटोमध्ये असं कळणार नाही की दुश्मन कुठं आहे तर काय नाही. हे बघू शकता अशा ड्रेस घालून आपल्याला आपली सेफ्टी करू शकता आणि दुश्मनावर वार करू शकता. आपण बर्फामध्ये पण असा ड्रेस तुम्हाला यूज करावा लागेल आणि झाडा जंगलात पण असं यूज करावं लागेल. जर गवत वाळलेला असेल तर अशा प्रकारे घालायचा आणि हिरवा असेल तर असा ड्रेस घालायचा आणि बर्फामध्ये असं पांढरा टाईप ड्रेस घालायचा. तर ही कंपनी मित्रांनो मॅन्युफॅक्चरिंग करते. बघू शकता अशा प्रकारे ड्रेस ठेवेला आहे आर्मीचा. हा पण बघू शकता मित्रांनो हा राजस्थानमधला हा ड्रेस म्हणजे वाळवंटात पण तुम्ही लपून राहिले तरी कळणार नाही. तर मित्रांनो बघू शकता हा सोलर दिवा आहे. तर ही सोलर प्लेट ठेवली खाली आणि याला असं एक मॅग्नेट आहे. तर असा दिवा ठेवला की लाईट लागतो. बघू शकता बघू शकता हा लाईट लागला आहे म्हणजे हा सोलरवर चालतो लाईट म्हणजे दिवारात लावू शकता तुम्ही असा आणि कंटिन्यू चालणार. बघू शकता हा सोलर लाईट आहे.